बरोबर आहे ना. बाबा अमरनाथ बाबा आपला कविता आहे बशी रे काका. तीन लोकांच्या समोर खरंच आठ टेकना पडस. बाल आठ तसा असतो. एखाद्या आजोबानं एखाद्या बाबानं नातूचा हात धरावान फिरायला घेऊन जावं. गलीमाई फिरता फिरता पोऱ्यांद्या दुकानावर चालणे की बाबाला सांगत बाबा माल वेपरनी पुढे देऊ. बाबा सांगत भाऊ रे मी कुल्ला दोतरवर येले रे नुसती बंडी म्हण की जमा रुपया नाही. ओ भो माल वेपर लिहिते माल नको सांगू. अरे बावड्या की जमा काहीच नाही. तू वेपर लिहितेस का नाही ते लोई पडसू भरवो. म्हणजे तुमची इच्छा नसताना त्याला तुम्हाला वेफरची पुडी घेऊन द्यायची. बालहाट. तुमची इच्छा नसताना तुमच्याकडनं वेफरची पुडी घेतली. बालहाट आहे. स्त्री आट. एखाद्या बाईला नवरा फिरून आल्याच्या नंतर नवऱ्यानं सांगा ए मला पाण्याना ग्लास भरल्या ते काय माठ पडेल तडे पिल्याना. नवरा सांगा अरे मी गवतो होते भलतं भारी वातावरण होतात काय किडा पडणार भाऊ. काय जाय माल काय असे ओ बापरे नाही आता गवतो चांगली होती आता एकदम काय बाधा वय घे तुले. मन भावना फोन येलो तर मन मान तब्येत करावे मला आज नाही आज जाणं. तो सांगा देख आपले कपाशी येचाल मजूर जेमतेम भेटायचे गुच्चुबरा 2 दिवस पहिले मजूर भेटेल कपाशी काढले मग जायचो. का बरं आजच जासू ना. एखादा माणूस राग सांगता माझी वर येईल राज मजूर भेटत नाही जेमतम मजूर भेटेल राज ना कट करा तो उठीन 2-3 कानपडा मध्ये देत आई माय बुचडा वाय एकच सांगत मला भाडाला पैसा दे द्या. आणि तुमले देनाच पडतस विलाज नाही देनाच पडतस. बालहाट स्त्रीहाट 2 लोकेशन जोडे हाट टेकाय या ते तिसरा जोग हाट. साधू जर गल्लीत येत असेल साधू गली मावना लोकांना पक्क समजी जा सावना म्हणजे 10-20 हजार खर्च वाढाई हो. साधू गल्लीतून जात होता उंच ओट्याचं घर होतं एक दादा बघत होता पर दादाला असं वाटलं साधूला इतला रागमादक सुना यांनी मंगर मागायला नाही पाहिजे म्हणे. तो साधू गली मावना यान दारमा उभा राहिना पुरा रागमादक किरांता. तो साधू दारमा उभा राहिना जो रागमादक किरांता त्यालाच सांगायला लागणार भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. हाते याले दिलदार मंदी याला नीच बनाल चालीन का. साधूनी दिलदार मंदी ना ते वायबार बनाल चालणार नाही. मग साधू बाबा ने सांगितलं भैया पूरा भिलाली गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है क्या 1 कप चाय पिलाएगा. हा ते आपले चांगलं म्हणेल माणूस आज म्हणेल नाही कसं म्हणेल. साधू बाबा वट्टावर बसणार मग साधू बाबा सुरू कर भैया आप तो बहुत दिलदार हो पर तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा कर हो भाई आम नाजूजी नीचे तो हो बाबा. आणि प्रत्येक जणले तेच वाटत माल कोण तर फसाडाय ना हो. बरोबर आहे की नाही. प्रत्येकला असं वाटत स्वतः नजर मानी स्वतः डोळ्यामानी घाण स्वतःला कधीच दिखत नाही. आपला डोळ्यामानी घाण दुसरा सांगत तू डोळ्यामा घाण गुजरायले बस स्वतः डोळ्यामानी घाण आपल्या स्वतःला कधीच दिखत नाही. साधू बाबांनी इतलं भारी पटाडा ना भैया तू बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरे ही लोक फसाते म्हणे. खरं हो बाबा आमना भाऊ बंदी उजी नीच आहेत म्हणे. बाकी ना ते बोलायला जीवत चावतच नाही. बाकी ना त्या असं स्वतः सांग महाराज आमना अख्खं गाव नीचे महाराज असं का त्याच गावात तू बी राज तू बी नीच जे रे आप्पा अख्खं गाव नीचे मग तुला एकला चांगलं म्हणाल कसं काय चालीन. बरोबर आहे का नाही हो. आणि यशले तरी त्या साधूले फसाडायला टाइम लागत पण या बहिणी तो आटकी जाते इसले फक्त इथलंच सांगत तो साधू ताई तुला करणी केलेली या तुझ्या पायाची माती उचलली तुझे डोक्याची केस कापलेली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती. हा ओ माय पोलका बी बटा ढिल्ला व्हायला ग्यात पहिल्यासारखं काहीच राहिनं नाही. मागला वट्टावर 2 टाकेल होता ना ती रोज मन पदर कापल्या बरं नको ना मागले ना सत्यानाश होई जावती ना. इथलं सोपर अशा बहिणीसल्या अटकावानं हो. इथलं सांगेलवर सुद्धा या 2-4 आतला गहू काढीन मग काय जातेस. ज्या साधूला बघितल्याच्या नंतर रागात बघत होता माणूस की या साधून माझ्याकडे 1 रुपया सुद्धा मागायला नाही पाहिजे एवढ्या रागात बघत होता. पर साधू वरती आला आणि साधूने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया आप इतने दिलदार होके भी भैया आपके ही लोग आपको फंसाते. मैंने कर रहे बाबा पर भैया पूरा भिलाली गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी तेरे घर की चाय पी रहा हूं. और एक बात सुन पूरा भिलाली गांव घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है कुछ देगा. आता आपल्या असं वाटत इथलं भारी सांगेले बा आपला बारा मग काय नाही म्हणून मांगाना बाबा देवाय जाईना कुछ नहीं बेटा हम 11 साधू है साधू लोगों को भोजन करवाना है. मग आपल्या असं वाटत साधूले भोजन करा काय आपला घरना गौरात आतला 2 आतला जास्त दयलच राहत पीठ पडेलच राहत पीठ घर नशे घरनी तोरणी दाय होती आणि तांदूळच माते नरेंद्र मोदी साहेबसनी ते नितातच पेट टाकेले तांदूळ बी पडेलच आहेत भो. तांदूळ उन्हात का मला आवर्जून सांगू असं वाटस. मला राजकारण म्हणा रवी समजत नाही मायच्यान कधी मना बट्टा जाडा मोठा कारभार रास मला राजकारण काहीच समजत नाही. पण बाकी तांदूळच ना 12 नितात फेडावी ते नरेंद्र मोदी साहेबसनी. कारण पहिले तांदूळच ना इथला नितात होता पाहुणा जरी येत ना खिचडीना पाहुणशार आहे आणि पाहुणा जरी येत ना घरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत बटा जर बशी घ्यात खिचडी कुठे घेते पाहुणाच्या समोर इज्जत जाई बुवा मनीषीन घरनं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत एवढा नेतात होता खिचडीना. मोदी साहेबसनी इथला तांदूळ कर दिनात ना इथला तांदूळ वेग्यात घर परत तांदूळ वेग्यात आता खिचडी खावाना पहिले लोक नेतात करत आता ते खिचडीनं नुसती कुकरने शिट्टी जरी वाजली ना तसा डोकामा पहिला विचारेस पडा रे
पंगरा रे हो भाऊ गोदड टाका रे आई बहिणी आज बी खिचडी दड काय रे हो म्हणा बाप इथला नितात पेट टाकेल खिचडीने बहिणी पण तुम्हाला पाय पडस 2 भाकरी टाकत जावा कटाय उन्हा ते दोन्ही लेकरेसले अर्धी अर्धी ते देवा दोन्ही नवरा बायको अर्धी अर्धी खायला जावा बहिणी सोन पण भाकरी टाकत जावा हो म्हणे सोनचिडी सोन तुम्ही बोलता दामा दरेले संध्याकाळ वय ना का माय हो डोकं बी असं गण कराय ना हात पाय बी ठणकी राय ना खिचडी टाक देऊ हो माय आय खिचडी तुम्ही बनच करल्या बहिणी सोन आय खिचडीन परसा ते चांगला पोरे लद लदवी घ्या आमना दोंडायचा मा 23 वरीस ना पोऱ्या ना हात मा पाटा गया मा गुंडाईन फिरांता म्हणतो काय रे बावडा बावड्या पाटा रे महाराज हात मुडी घ्या म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मला बकरीन गो माल देणं म्हणे तुने आडे ना बानड सुरत ना बकरीन गो माल देणं ना हात मोडली ना तू उल गेल वावरनी खावायलाच चांगलं नाही ना महाराज तुम्ही चांगलं खावाडा जावा बहिणी सोन पहिला म्हातारा असा दानगार आहेत ना हो बशी बशी एकच जागावरती 12 हात फलांग मार दे म्हातारा पहिला गवती नाटे बसेल आज बी पहिला म्हातारास म्हणा इथला खतरनाक म्हातारा होता ना एखादा बैल जर आवतले चाले ना एकच गुमामा बसाटेत बैलले खावायला चांगलं होतं त्यासने माया त्यासना टाइमले उडीने दाय खावाडेत रातले बिंजेत सकाळ मग कच्ची उडीने दाय खावाडेत दुपारले जर भाजी सरी गे ना पहिल्या म्हाताऱ्या बाजरीन भाकरना काला दादरनी भाकरना काला मोडे तेल टाक देत गूळ टाक देत काय भाऊ गुईना काला असा दानगरला म्हातारा राहत आता आपला लेकरी सकाळ मा उठणार का गोदडामा उभा राहीन सांगतं माव माल पाव हो माव माल पाव ओ भाऊ तू भाजी भाकरा काला का रे ओ म्हणा आई बा तू पाव खाय काय ना आत पाव होई घ्या रे ओ म्हण सोनचिड खावाले बी चांगलं राहिले नाही भयान सत्यानाशे आत्या बाबाला वाटलं की आपल्या घरात तांदुळा गहू दळलेल्या तुवेरची डाळ आपण सहज साधू लोकांना भोजनासाठी आपण शिदाट देऊ शकतो पर बाबा ने सांगितलं भैया अगर साधुन को भोजन देना तो भैया आपको कुछ दान करना पड़ेगा म्हणे बाबा मागा ना काय पाहिजे काय नाही बेटा फक्त गावरान तूप एक डबली दे ओ भाऊ ओ आप्पा ओ साधू बाबा गावरान तूप डबं मन बापने माल दखाडा नाही रे ओ म्हणा काका तो अख्खा गावरान तूप डबं माग राहिला हो आणि आपला लोक इथला कंजूस होता ते थोडा फरक पडी घ्या खावाल भेटे नाही हो खावाल भेटे नाही इथली कंजूशी होती ना आमना जुना कीर्तनकार नारायण बाबा बोलतो भारी सांगतात काही लोक इथला कंजूस राहता ना पोरगीना साखरपुडा होता पोरगावाला घ्यात पोरणा बाप साखरपुडा मा पंगत मा तूप वाढ राहता तुपनी वाडी लिहिली नाही आठीन सुरू कर ना पुरी पंगत मा असं तुप 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 करीन फिरवू ना नवर देऊन बाप दखी राहता नवर देऊन बापने नवरीन बापले बोलायली ना म्हणे बा काहो व्याई आता आहे म्हणे काय का हो आहे असं जर तूप वाढशात ते पुढे उलट होई जाई ना म्हणे तुम्हाला इथलं उलगाव शाते कसं काय चालेल नुसतं तुप तुप करली ना तरी आव सांग ना तुम्ही इथलं जर उलगाव शाते कवय उन्नती होईल म्हणे तुम्ही मग म्हणे का हो कितली बार काही करा या म्हणे लगीन मग आपल्याकडे हा पूर्ण बाप घ्या लगनले पंगत चालू होती नवर देवना बापनी गौरी शिल गायली नाही गौरीवर तूप टाक देणं पंगत मा सांग देणं तूप 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 घेतला कंजूशी बाप हा हा ना बाबा वाटे अख्खं गावरान तुपनं डबं मागे म्हणे बाबा एवढी ऐपत नाही म्हणे गावरान तुपनं डबं देवा एवढं मग कुछ नहीं बेटा तो 11 साधुओं को कपड़ा करवा दे मग 11 साधू कपड़ा करना भी सोपं है का 3 मीटर ना फेटा 3 मीटर ना ऊपर 3 मीटर ना लुंगी 3 मीटर ना ऊपर ना आणि 6-7 मीटर ना फेटा म्हणजे 13-14 मीटर कापड ले नाही 1 मीटर 100 रुपयानं म्हणजे एक साधू 1300 रुपया में पड़ रहा है ना 11 साधू कितना में पड़ते कल्पना करा म्हणे बाबा भाई जड़ पड़ रहा है ना कोई बात नहीं बेटा तेरे हिसाब से जो देना है वो दे दे कागज में लिपट केला अहो भाऊ घर माझाच नवरा बायको दोन्ही सल्ला करतस आणि कागद मा 21 किंवा 51 बांधला येतस तो बाबाला भी माहिती है साधूला भी माहिती है 51 पुढे सरकावणे असं तो साधू सांगत बाबा भैया तू यहाँ पे जो बांध के लाया है ना उसमें एक साधु भी भोजन नहीं कर सकता यहाँ तो 11 साधुओं को भोजन करवाना है भैया जरा ठीक से बांध के लाना बेटा साधू इथला हुशार राहस त्यांना कमंडलू माई एक रुद्राक्ष काढस त्यांना पैसाच महिना 11 रुपया काढस फुफा करलेस आणि आपला हात माठी देस मग आपल्याला आज वाटस आपण ते कागद मा 51 बांधले ताऊ भावनेत आपल्या 21 दिनात आणि आपण रुद्राक्ष बी दिले मग आपण कमीत कमी त्याला 101 रुपया देतस का नाही देतसच ज्या साधूले तुम्ही चहा सुद्धा 5 जणा कटाया करा तो साधू 101 रुपया उपाडले घे तुम्हाला पाहिजे बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो त्यातला मला फक्त श्रीहाट सांगायचा होता एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला धनी तुम्ही बाजाराला जाता मी नाही का जाऊ शकत तो म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही बाई म्हणे मला छानपणाशी काढणं कमी बरोबर करसू म्हणे नवरा म्हणे देख सकाळी मग उठ आंघोळ करी बाजारले जाय बाजार करीश नाही ये स्वयंपाक कर डब्बा बांधानी वावर माया म्हणे मी तुमच्याकडे वाट देखसू म्हणे ठरणं दोन्ही नवरा बायको सकाळ मांगोळ करीन बाई बाजारले निघणीश कपाट माई 100 रुपये काढली ना बाजाराला बाई निघाली नवराही सकाळी उठला आंघोळ स्नान झालं आणि तो पण शेतात निघून गेला आता बाई बिलालीवरनं तुम्ही बाजाराला कुठे जातात पारोड्याला अम्मणनेर किती भाडं इथून 20 रुपये भाडं आहे आता इथून बाई 100 रुपये घेऊन निघाली गाडीत बसली गाडीचं भाडं 20 रुपये अम्मणनेर मा उतरणी बाई 20 रुपया दिनात 100 रुपया माई 20 रुपया भाडं घे बाई पण राहणार कितला 80 रुपये जशी का गाडीतून उतरली महाराज सीझन चालू होतं लग्न सीझन पहिली दुकान दिखनी बाशिंगसनी
बाईना मन मावून मायो म्हणा दाखल पण लगीन व्हायले म्हणे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू पहिले बाशिंग दिलेस म्हणे. बाशिंगवाल्याला म्हणे दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणे. बाई 30 रुपयाला 31 रुपयाचं बाशिंग घेतलं. बाईकडे राहिले किती 50 रुपये. अजून मनात विचाराला माझं लहानपणाचं लग्न झालं माझ्या नवऱ्याचं पण लहानपणाचं झालं म्हणे. तुम्ही त्यासले बी एक लिहिलेस त्या भाऊले बी एक लिहिली ना. मग आता बहीण पण राहणार तिथला भाडं पाहिजे का नको घरीवाले. तेवढे 20 रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो तथा नाही बायास ना आठे ना काहीच सांगाव नाही ना मी काहीच खायला नाही ना मी. बायांचा स्वभाव असतो नवी साडी जरी घेतली बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते. कानातले जरी घेतले तरी कमीत कमी एक कानमा तरी टाकी तर खुदी माय मन कानमा कसं दिकी राहिना ते. तसं त्या बाईनं बाशिंग घेतलं पण मनात आलं बाई लहानपणीचं बाशिंग बांधलेलं मी कशी दिसत होती माझ्या लक्षात नाही. म्हणले अगोदर बाशिंगच बांधते मग स्वयंपाकाला बसते. बहीणनी बाशिंग बांधली ना आणि मग स्वयंपाकनी तयारी पीठ मळायला बसली. बाई पीठ मळायला बसलेली बाशिंग बांधलेला. पर बाई पीठ मळत असताना अशी मागं पुढं हालते. बरोबर आहे ना माय. पीठ मळताना बाई अशी मागं पुढं हालते ना. हो म्हणा बापरे बाया काहीच सांगते नाही मानशी हा म्हण राय ना. बिल आली माका तुम ना आंगे हो पीठ मळाना अवघडी राहू. बाया काहीच सांगी राहणार नाही मानशी हा म्हण राहिला. हो बा आपले बी काय करणार आपला 45 लेणं निघ नाही कोणी का मळे ना पीठ. पीठ मळायला बसली बाई मनातल्या मनात म्हणत होती बाई ग मी काय छान दिसते बाई मी काय छान दिसते बाई मी काय छान दिसते छान दिसते असं करा मग 11 12 1 वाजे घ्या तो वावर मा बुक्यान तिच्या तडे वातडा वैर आहे ना तो. त्यांना मनमा विचारू ना बायकोला कधी एकटी धाडेल नाही. महा बायकोला कधी एकटं कुठं पाठवलं नाही. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली पहिल्यांदा एकटी बाजाराला गेली न जाणो. आणि तुमले सांगत बरं का माणूस दुश्मन विचार करत नाही एवढं मन विचार करत मन विचार करे बापरे बायको कधी एकटी जाईल नाही. पहिली दाव बाजारला गई ऐका एखादी गाडीन चाकमा सापडी ऍक्सिडेंट मा उपडी गई भाऊ. हा घाई निघाला न जाणो काय झालं असेल घरी जातोय. चौकातच घर होतं यानं चौकातून बघितलं म्हणे बापरे आपला घर म्हणा नवाज दांगडो चालू शे. बहीण चालू होतं माय मी काय मजान दिक राहणं तू ओटावरून चप्पल काढत बाईना समोर येऊन उभा राहणार घरमा. बाईचं लक्षच नाही बाई वेगळ्याच आनंदात बाई मी काय छान दिसते बाई मी काय मजान दिकी राहणं. त्यांनी जोरमा पाय उपटात रागमा आणि पाय उपटीन उभा राहणार. मग आई बहीण दखल लागणे अहो भाऊ बी रागमाच दिकी राहता. बाई म्हणे हे माय एवढा राग म्हणा का दे का म्हणे मी काय एकलीन करता नाही तुम्हाला करता एक लाईट येईल म्हणे. नवऱ्यानं काय यासाठी पाठवलं होतं काकू बाजार करायला. आता विनोद वजा करा फक्त हसण्यासाठी कीर्तन असतं असं नाही. मी विनोदातून परमार्थ सांगतो बरं का. काही लोकेसना वेगळा भाव आहेत मनाबद्दल. हां मी विनोदातून तुम्हाला साध्या सोप्या भाषेत पटवण्याचा प्रयत्न करतो. नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं ताई बाजार करायला. आता मी तुम्हाला असं विचारतो जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा काय करेल. बसलेल्या काकांना बसलेल्या भावांना माझा प्रश्न आहे. जर तुमची बायको तुमच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर तुमची मानसिकता काय असेल. बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार बरोबर आहे ना. कान खालवा झाडानं ते मतारासनं दकी गे भाऊ आपला नाही टायर रे आप्पा. अरे आपली बेटी जेमतेम राहण्यात रे भाऊ. पहिला मतार आहेत ना मतारीसले कटबन टोपलेली आहेत तरी सुद्धा आको तिसले दाख राय माय हो. संध्याकाळी जर लवकर टाईमवर भेटणं नाही तर आको मुसडामा दी त्याला पहिले खावानं पडी. आता तसं नाही शे. आता तुम्ही जर नुसतं इथलं बी म्हणा ना का मूर्ख तुला अक्कल आहे का ती लगेच बापले फोन करस पप्पा हे मला मूर्ख म्हणत होते घाणघाण शिव्या देत होते. मूर्ख म्हणा मग घाणघाण शिव्या वय घ्यात हो सोनचिडी तून मायले फोनवर विचार हो बहीण तून बाप काय उद्धार करे तून मायना तुला मूर्ख म्हणा ना इथला रागी घ्या तून मायना तेच पिढी ना उद्धार कर टाके तून बाप तुला नुसतं मूर्ख म्हणा रागी राहणार. पहिलं काहीच राहिलं नाही बरोबर आहे की नाही. पहिल्या बाया नवरा वावर माई येवान पहिले रांधीटी येत बसेल होती 50 पुढल्या मावशा तिसले विचारा. नवरा येवान पहिले रांधी ठेवणं जेवण करतात मग नवरा झोपेन खाटगादी बी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. आणि आते कसं वातावरण शे. आते मन बहीण हारताली का ना उपास धरलेच गली मा चहा पेत फिरस ने आऊ भाऊ पोरेसले जोका देस हो भाऊ हो काका गणच उलटवी जायचे. पण माझा मूळ विषय असा आहे जर का बायकोला नवऱ्यानं बाजाराला पाठवलं बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही. विषय इथं थांबवायचा नाही. जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर संसारामध्ये नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही. मग महाराज तुम्हाला आणि मला ज्या नवऱ्यानं ज्या बापानं आपल्याला जन्माला घातलंय त्याच्या मनाच्या विरोधात जर बाजार करून आपण गेलो तर तो आपल्या कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार आहे.
म्हणून बाजार करत असताना योग्य तो बाजार करून त्याच्याकडे जायचं आणि योग्य बाजार करणं शिकवतात ते संत. आणि ते संत सांगतात असं की भैया तुम्ही जन्माला आलात ना तर तुम्हाला देवावर प्रेम करायचंय, देवाला आपुलसं करायचंय. मग कोणत्या देवाला करायचं हा प्रश्न आहे. आपुला तो एक, हा आपुला तो एक देव करून देवाला आपलं करायचंय ना. मग कोणत्या देवाला? ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो सांगतो. पण मी सर्व धर्म आपलं सर्व पंथ समभाव या भावनेनं वागतो. म्हणून कोणत्या पंथाला मला दोष द्यायचा नाही. नदीतलं पाणी असेल, नाल्यातलं पाणी असेल, शेवटी गटारीतलं पाणी असेल, ते सुद्धा समुद्रालाच जाऊन पोहोचतं. तसं भक्ती कोणची असू द्या ती भगवंताच्या चरणाशी समर्पित होते. म्हणून भक्ती करा हे महत्वाचे. आणि तुकोबाराय त्यासाठीच तर सांगतात की जीवनामध्ये काय करायचं आपल्याला जन्माला येऊन, तो अभंगाच्या